आपण सिरीज चालू केलेली आहे टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 ला 2013 पासून 2025 पर्यंत जेवढे प्रश्न आलेले आहेत मराठी, जीएस, जीके याचे विश्लेषण सिरीज आपण चालू केलेली आहे। जर 28 जून 2026 रोजी तुम्हाला टीईटी पेपर पास व्हायचा असेल तर तुम्ही ही सिरीज बघू शकता आणि मराठीमध्ये पैकीच्या पैकी आणि जीके मध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्ही घेऊ शकता। तर ही सिरीज आपण द प्रियांशी आयांशी मराठी YouTube चॅनेलवर चालू केलेली आहे। तुम्ही बघा आणि आपल्या मित्रांना पण सांगा। या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। तर मित्रांनो चला प्रश्न सुरू करूया। वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा। मित्रांनो लिंग वचन, त्याच्यानंतर नाम, सर्वनाम आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुस्तक आणि त्यांचे लेखक याच्यावर बरेच प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत। तर ते प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने सविस्तरपणे घेऊया। तर तुम्हाला मी पहिले लिंगची व्याख्या सांगून देतो। तर मित्रांनो नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्याच्यावरून कळते त्यास लिंग असे म्हणतात। तर मित्रांनो त्याच्या पहिले आपल्याला वस्तू व्यक्तीच्या अगोदर तो, ती, ते लावा लागते। जर तो न सुरुवात करत असेल तर तो पुरुषवाचक, ती न सुरुवात करत असेल तर ती स्त्रीवाचक आणि ते न जर सुरुवात होत असेल तर ते नपुंसकलिंगी असते। तर मित्रांनो वाराने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखायचे आहे। तो रान होतो का, असं येतो का, व्यवस्थित वाटतो का, नाही, म्हणजेच पुल्लिंगी आहे का, नाही। ती रान येते का, नाही। ती रान येते का, नाही। ते रान म्हणजेच काय आहे, ते नपुंसकलिंगी आहे। आणि 4 नंबर आहे यापैकी आहे, हा पण चूक आहे। मित्रांनो मणी पुढील मन पूर्ण करा। अन्नछत्रात जाऊन काय मागतो, अन्नछत्रात जाऊन काय मागतो, मिरपूड मागू नये। अन्नछत्रात जाऊन काय मागू नये, मिरपूड मागू नये। अन्न घ्यावे खाऊन, 3 नंबर शांत राहावे बसून आणि 4 नंबर अन्नदान घ्यावे करून। तर मित्रांनो प्रश्न याचा 2 नंबर प्रश्नाचा उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पुढील मन पूर्ण करा यात अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये। काही लोकांची कशी आदत असते, फुकटात जेवण करून परत म्हणतात लोणचे नाही का केले, त्यासाठी हे अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये असा याचा अर्थ होतो। नंबर 3 वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता। वडील मंडळीस म्हणजेच जे आदरार्थी मंडळी असतात, आपल्या बापाचे वयाचे असतात, काका, बाबा, मामा कोणी जे असेल त्यांना पत्र लिहिण्यासाठी आपण कुठला मायना वापरायला पाहिजे। तर मित्रांनो तीर्थस्वरूप पहिली विलांटी तीर्थस्वरूप बरोबर आहे का, नाही। नंबर 2 तीर्थस्वरूप बरोबर आहे का, नाही। नंबर 3 तीर्थस्वरूप दुसरी विलांटी ही बरोबर आहे। तीर्थरूप आहे का, बरोबर नाही। तर पुढचा प्रश्न बघूया। नंबर 4 कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता। मित्रांनो प्रश्नपत्रिका सोडवत असताना नसलेला, असलेला याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे। जेव्हा आपण प्रश्न स्पष्ट आणि खणखणीत वाचतो, त्यांचा उच्चार समजून घेतो, तिथं आपला अर्धा प्रश्न सुटतो। पण घाईघाईत आपण हे जर नसलेला आहे तिथं असलेला केलो तर आपलं सगळं गणित बिघडू शकतो। तर नसलेला, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला ओळखायचा आपल्याला। नसलेला शब्द कोणता। तर मित्रांनो पद्मा, 2 नंबर सरोज, 3 नंबर राजीव, 4 नंबर पंकज। तर कमळ, पंकज म्हणजे कमळ होते, त्यानंतर राजीव म्हणजे कमळ होते, सरोज म्हणजे कमळ होते, पद्मा म्हणजे कमळ होते का, नाही। तर पद्मा हा उत्तर आपला बरोबर आहे। बाकीचे जे आहे ते समानार्थी आहे। आपल्याला समानार्थी ओळखायचे, समानार्थी नसलेला ओळखायचा होता। कमळ या पंकज, त्यानंतर याचं नलिनी असा आपण अर्थ होतो। तर मित्रांनो 5 नंबर बघूया। धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द कोणता। धान्य पाखडण्यासाठी साधन म्हणजे शब्दसमूहासाठी धान्य स्वच्छ करण्यासाठी ज्वारी असतो, गहू असतो, तांदूळ असतो, हे स्वच्छ करण्यासाठी आपण कुठला साधन वापरतो, तर ताट वापरतो का, नाही। ताटाचं काम काय, याच्यात आपण जेवण करतो, नाश्ता करतो, काय याच्यात आपण जेवण नाश्ता वगैरे करतो। ताट, टोपले म्हणजे एखादी वस्तू भरण्यासाठी, माती भरण्यासाठी हे आपण टोपले वापरतो। त्यानंतर
हवा, हवाचा काही हे आहे का? नाही. तर आपण 3 नंबर पण चुकला. 4 नंबर काय आहे? सूप. सूप आपण अन्न पाकडण्यासाठी सुपाचा वापर करतो. नेक्स्ट 6 नंबर, गटात न बसणारा शब्द ओळखा. मित्रांनो, गटात न बसणारा शब्द ओळखा. आपण वरती आता लिंग बघितलं, लिंग आणि वचनावरच हा प्रश्न आहे. गटात न बसणारा ओळखायचा आहे. गाय, वासरू, लेकरू आणि फूल. फूल दिसते ना मित्रांनो? हा, तर गाय, वासरू, लेकरू आणि फूल. फूल हा काय? नपुंसकलिंगी आहे. नंबर 3, लेकरू काय? नपुंसकलिंगी आहे. वासरू काय? नपुंसकलिंगी आहे. पण गाय काय आहे? गाय स्त्रीलिंगी आहे. म्हणून 1 नंबर पर्याय आपला काय आहे? बराबर आहे. 7वा प्रश्न बघूया. नव्याची नवलाई साऱ्यांना वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम ओळखा. नामाचे मूळ 3 प्रकार पडतात. 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम आणि 3 भाववाचक नाम. तर आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. काय बोलतात? नव्याची नवलाई साऱ्यांना वेड लावते. कुठलीही नवीन गोष्ट घेतले, शेजारी पाजारी आपल्या कुठली मित्र कुठलाही नवीन गोष्टी घेतला तर आपला लक्ष लगेच त्या नवीन गोष्टीकडे वळतो. तर मित्रांनो, वेळ आहे का? नवलाई आहे का? नव्याची, हो, नव्याची नवलाई, सॉरी नवलाई. नवलाई काय आहे? भाववाचक नाम आहे. नवलाई भाववाचक नाम आहे. शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द अविकारी आहेत? तर मित्रांनो, एकूण शब्दाची 8 जाती आहेत. त्याच्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, उभयनामी अवयव, केवलप्रयोगी अवयव आणि शब्दयोगी अवयव. एकूण हे 8 जाती आहेत. त्याच्यापैकी हे काय बोलतात? शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? 4 त्याच्यात विकारी आहे आणि 4 अविकारी आहेत. मित्रांनो, तर त्याच्यापैकी शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? तर 4 अविकारी आहेत आणि 4 काय आहेत? विकारी आहेत. तर विकारी कुठकुठली आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी आहेत. क्रियाविशेषण, शब्दयोगी अवयव, केवलप्रयोगी अवयव आणि उभयनामी अवयव काय आहेत? अविकारी आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 9वा. बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? विरामचिन्हावर आहे ते. तर 1 नंबर दुहेरी अवतरण चिन्ह, 2 नंबर अपसारण चिन्ह, 3 नंबर संयोग चिन्ह आणि 4 नंबर एकेरी अवतरण चिन्ह. तर मित्रांनो, एकेरी अवतरण चिन्ह जर एखाद्या गोष्टीवर जोर देऊन बोलायचे असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. हा उत्तर आहे का? नाही, चुकला. संयोग चिन्ह लिहिता लिहिता ओळीचा जर शब्द अपुरा राहिला असेल तर तिथं आपण संयोग चिन्ह देतो. हा उत्तर आहे का? नाही. नंबर 2 अपसारण चिन्ह स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसारण चिन्ह, हा पण बरोबर नाही. तर बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? तर दुहेरी अवतरण चिन्ह याचा उपयोग करतात. म्हणजेच 1 नंबर हा पर्याय आपला बरोबर आहे. प्रश्न 10वा बघूया. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? मित्रांनो, एक वचन आणि अनेक वचन याचा उदाहरण आहे का? तर कोणत्या नामाचा वचन बदलत नाही? नंबर 1 घड्याळ. घड्याळाचं बदलते का? हो, घड्याळाचं घड्याळे होते. नंबर 2 आसू. आसूचं बदलते का? हो, आसूचा आसवे होते. हा पण नाही. पाणीचं बदलत का? नाही. पाणी एक वचन आणि अनेक वचनात पाणी, लोणी हे एक वचन, आस्ती हे एक वचन आणि अनेक वचनात सारखे असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3. 4 नंबर पिल्लू. हो, पिल्लूचं पिल्ले होते. पिल्लू महत्वाचं आहे. पिल्लूचं काय होते? पिल्ले होते. हा पण चुकीचा आहे. 11 नंबर सामान्य स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्याची भारीच आवड असते. स्त्रियांना असते. यातील भारी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? स्त्रियांना काय असते? भारीच आवड असते. कशाची? दागदागिन्याची आणि कपड्याची भारीच आवड असते. मित्रांनो, तर याचा उत्तर काय आहे? विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद आणि सर्वनाम. सर्वनाम म्हणजेच नामाच्या ऐवजी जो वापरतो आपण तो सर्वनाम, हा उत्तर नाही. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतो, हा पण नाही. क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो, हा पण नाही. तर यातील काय आहे? विशेषण
हा काय आहे? भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो तर कशात येतो? तो विशेषण मध्ये येतो. मित्रांनो प्रश्न 12वा, सर्वनामाचे एकंदर किती प्रकार आहेत? मित्रांनो सर्वनामाचे एकंदर किती प्रकार आहेत? सर्वनामाचे एकंदर 6 प्रकार आहेत आणि एकूण सर्वनामे 9 आहेत, पण प्रकार किती आहे मित्रांनो? 6 प्रकार आहेत, पण एकूण सर्वनाम किती आहे? 9 आहेत. त्याच्यानंतर 13वा प्रश्न बघूया. हो तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. तर आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. काय बोलतात? हो तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. 110 मोहऱ्या होतात. उद्गारार्थी आहे का? नाही. उद्गारार्थी नाही. होकारार्थी आहे का? हो होकारार्थी आहे. नकारार्थी आहे का? नाही. इथं नाही आला असता. प्रश्नार्थक आहे का? नाही. प्रश्न विचारला असता तर प्रश्नार्थक बोललो असतो आपण. जर बोलले असतात एकूण किती मोहऱ्या होत्या तर तेव्हा काय आला असता? प्रश्नार्थक. आणि एकूण किती मोहऱ्या होत्या तर त्याचं उत्तर आहे होकारार्थी. नंबर 14, मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त प्रत्यय आणि उपसर्ग, तर उपसर्गयुक्त विचारले आपल्याला. नंबर 1 मान्यता, नंबर 2 मान्यवर, नंबर 3 माननीय आणि नंबर 4 अमान्य. तर याचा उत्तर आहे अमान्य. मान्यता इथं ता प्रत्यय लागलेला आहे, इथं वर प्रत्यय लागलेला आहे, निय प्रत्यय लागलेला, पण इथं काय उपसर्ग आहे अमान्य. नंबर 15 खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? मित्रांनो हा तर सगळ्याला यायलाच पाहिजे. स्वरादी वर्ण कोणते? तर ओ आणि औ हे काय आहेत? ओ आणि औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. ओ आणि दोन स्वरामुळे बनत असल्यामुळे याला काय बोलतो आपण? संयुक्त स्वर. नंबर 2 आहा हा काय स्वरादी आहे. नंबर 3 क्ष आणि ज्ञ हे काय संयुक्त व्यंजने आहेत आणि अ आ हे तर सगळ्यांना माहितच आहे. तर प्रश्न 16वा, प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर याचे टोपण नाव काय? मित्रांनो लेखकाचे पुस्तक आणि टोपण नाव हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर पण वारंवार प्रश्न विचारले जातात. तर चित्र खानोलकर याचे टोपण नाव आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर ग्रेस आहे का? नाही. ग्रेस आहे का? नाही. तर ग्रेस कोणाचं नाव आहे मित्रांनो? माणिक सीताराम गोडघाटे याला ग्रेस म्हणतात. नंबर 2 केशव कुमार आहे का? नाही. केशव कुमार कोणाचे टोपण नाव आहे? प्रल्हाद केशव अत्रे याचे टोपण नाव काय आहे? केशव कुमार आहे. हे पण नाही. त्याच्यानंतर आरती प्रभू, हो आरती प्रभू आहे. चित्र खानोलकर याचे टोपण नाव काय आहे? आरती प्रभू. आणि अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे अनिल. मित्रांनो 17वा प्रश्न बघूया. ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? ययाती ही एक चांगली आणि प्रसिद्ध कादंबरी आहे. तर याचे लेखक कोण आहेत? तर नासी फडके आहे का? नाही. वि स खांडेकर आहे का? हो. विष्णू सखाराम खांडेकर आहेत. विश्वास पाटील आहे का? नाही. रणजित देसाई आहे का? नाही. तर ययाती याला मराठीतील पहिला साहित्याचा पुरस्कार पण मिळालेला आहे. त्याच्यानंतर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे आपल्याला. सगळे एकाच वेळी कसे येतील? भविष्य काळाचा विचार करतोय. तर अपूर्ण भविष्यकाळ आहे का? नाही. रीती भविष्यकाळ आहे का? हो. सगळे एकाच वेळी कसे येतील जातील हे काय आहे? रीती भविष्यकाळ आहे. साधा भविष्यकाळ आहे का? नाही. पूर्ण भविष्यकाळ पण नाही. नंबर 19 मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता? तर मित्रांनो मोफत पाणी जिथं मिळतो त्याला आपण काय बोलतो? पानवन बोलतो का? नाही. धरण बोलतो का? नाही. जलवाहिनी बोलतो का? नाही. तर काय बोलतो त्याला? पाणपोई बोलतो. जिथं मोफत पाणी मिळते त्याला आपण काय म्हणतो? पाणपोई म्हणतो. 20वा प्रश्न बघूया. ज्याला जे हवे त्याला ते मिळे देवा. या वाक्याचा प्रकार ओळखा. ज्याला जे हवे त्याला ते मिळे देवा. या वाक्याचा प्रकार ओळखा. हे काय करत आहे? प्रार्थना करत आहे. देवाला प्रार्थना करत आहे की ज्याला जे हवे ते मिळो देवा. विद्यार्थी आहे का? नाही. आज्ञार्थी आहे का? हो. आज्ञा, विनंती, प्रार्थना, सौम्य आज्ञा कशात येतात? आज्ञार्थीमध्ये येतात. संकेतार्थी आहे का? नाही. संकेतार्थीचं काम काय? जर विठ्ठल अभ्यास केला असता तर
टीईटी पास झाला असता, हे संकेत आहे. समजा हा आहे का? नाही. चुकीचा आहे. नकारार्थी आहे का? नाही. नंबर 21, पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? उपसर्ग नाही. उपसर्ग आणि प्रत्यय याच्यावर आपल्याला आता एका प्रश्नपत्रिकेतून 2 प्रश्न विचारले. म्हणजे प्रश्न हे टीईटी प्रश्न कशावर विचारतात ते पण महत्वाचं आहे. ते जर आपण ज्याच्यावर प्रश्न विचारतात त्याच्यावर आपण भर दिलो तर टीईटी आपण इझिली पास होऊ शकतो. मराठीमध्ये आपण 30 पैकी 30 गुण घेऊ शकतो. जर तुम्ही ही सिरीज कंटिन्यू केली, ही सिरीज तुम्ही द प्रियांशी आयांशी मराठी अकॅडमी याच्यावर जर तुम्ही ही सिरीज कंपल्सरी केलीस तर तुम्ही कन्फर्मपणे ती मराठी आणि जीके जीएस यासाठी तुम्हाला मी उपयुक्त जे प्रश्न आहेत ते देणार. त्याच्यामुळे तुम्ही टीईटी एका झटक्यात ते पण कडक मध्ये पास होणार मित्रांनो. तर पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? यथा यथा उपसर्ग आहे का? हो. यथा न्याय उपसर्ग आहे. आपल्याला नाही विचारलंय, हा महत्वाचा आहे. आ पण हा उपसर्ग आहे. अनाथ प्रति पण उपसर्ग आहे. कार आहे का? कार नाही. कार काय आहे? प्रति आहे. तर आपल्याला तेच पाहिजे होतं. कार काय आहे? प्रति आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा लेक्चर आवडत असेल तर तुम्ही द प्रियांशी आयांशी मराठी अकॅडमी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्हाला आतापर्यंत प्रश्नाचे जे विश्लेषण मी केलेलं आहे आणि संभाव्य प्रश्न जे आहेत एकदम सविस्तरपणे तुम्ही 75 17 08 35 04 या नंबरवरून व्हॉट्सअपवरून तुम्ही पीडीएफ मागवू शकता. पीडीएफची फी आहे, फक्त फी आपण ठेवलेला आहे 199 रुपये. पण याच्यात तुम्हाला 90 मार्काचा मटेरियल मी देणार आहोत. 30 मार्कासाठी मराठी आणि 60 मार्कासाठी जीएस जीके. ते पण तुम्हाला 90 पैकी तुम्ही 1 महिना कंटिन्यू व्हिडिओ बघत राहिलात आणि जर पीडीएफ वाचला तर दुसरा काहीच तुम्हाला वाचण्याची गरज नाही. 90 पैकी तुम्हाला 80 ते 85 मार्क 100% पडणार म्हणजे पडणार. आणि टीईटीला लागते किती? ओपन असेल तर 90 आणि कास्ट मध्ये असेल तर 83. तर विद्यार्थी मित्रांनो,